तू गात राहा भर चौकात, तू गात राहा भर चौकात, इथल्या सप्तसुरात न बसणारे तुझे गाणे बाजूला ठेव, बाजूला ठेव, कशाला हवाय तुला त्यांच्यासारखा साजवाज. छान झाले, छान झाले, तू गाण्यातले सूर बदललेस, पण तू असा भांबावलेला का? अरे सूरच काय, इथला सूर्य देखील बदलायचा आहे. माहीत आहे मला, माहिती आहे मला, ठेवता येणार नाही तुला तुझ्या डायरीत झुळकांची नोंद. माहिती आहे मला, ठेवता येणार तुला तुझ्या डायरीत झुळकांची नोंद. ठेवावा लागेल फक्त वादळांचा हिशेब, तरी तू गात राहा. तू गात राहा भुके कंगालाचा जुलूस होऊन, तू गात राहा भुके कंगालाचा जुलूस होऊन, तू गात राहा मुक्तिवाहिनी किंवा व्हिएतनामी होऊन, तू गात राहा चौदार तळ्याचा सत्याग्रह होऊन. तू गायलाच हवे, तू गायलाच हवे, त्यांनी त्यांच्या बंदिस्त सूर्याकडे कूच करेपर्यंत. तू गायलाच हवे, त्यांनी त्यांच्या बंदिस्त सूर्याकडे कूच करेपर्यंत. तू गा 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 बिंदास गा, छावणी हलू लागली आहे, छावणी हलते, छावणी हलते. तू गात राहा, तू गात राहा, तू गायलाच हवं, छावणी हलते आहे, ही अर्जुन डांगळे यांची मराठीतली गाजलेली कविता आहे. आजच्या ग्रेट बेटमध्ये माझ्या सोबत आहेत खुद्द अर्जुन डांगळे. मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. मराठी साहित्यामध्ये ज्या दलित साहित्याच्या प्रवाहानं क्रांतिकारक परिवर्तन घडवलं, त्या दलित साहित्यामध्ये अर्जुन डांगळे यांचं योगदान वादातीत आहे. डांगळे हे लेखक आहेत, डांगळे हे कवी आहेत, डांगळे हे विचारवंत आहेत. त्याही पलीकडे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचे ते एक प्रमुख नेते आहेत. आज मी प्रयत्न करणार आहे अर्जुन डांगळे यांचा हा प्रवास शोधून काढण्याचा, या प्रवासाच्या मुळाशी जाण्याचा, या प्रवासाची दिशा कोणती आहे हे त्यांना विचारण्याचा. डांगळे, तुमची कविता ऐकली आणि मला जुने दिवस आठवले. छावणी हलते आहे एकेकाळी गाजलेली ही कविता आहे. आज तुम्ही एक प्रतिष्ठित लेखक, कवी, साहित्यिक, नेते आहात रिपब्लिकन चळवळीचे. पण तुम्हाला मला तुमच्या पूर्वीच्या काळात घेऊन जायचं आहे, कारण आज तुमच्या या प्रवासाला 50 वर्षाहून अधिक काळ पूर्ण झालेला आहे. मला तुम्हाला 50 वर्षापूर्वी घेऊन जायचं आहे. नेमकी या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठे झाली, छावणी कुठे हालायला लागली? माझा जन्म माटुंगा लेबर कॅम्पमध्ये झाला जवळजवळ. आणि माटुंगा लेबर कॅम्प हे असं ठिकाण होतं, कामगार चळवळ म्हणजे तिथे कामगार, कष्टकरी सगळे लोक राहायचे. विशेषतः दलित समाजातल्या ज्या मोठ्या वस्त्या होत्या, नायगाव, वरळी, त्यापैकी माटुंगा लेबर कॅम्प एक होतं. आणि त्या लेबर कॅम्पामध्ये त्यावेळी दोनच चळवळ होते, एक कम्युनिस्ट चळवळ आणि बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशनची एक चळवळ. इतर थोडेफार होते. आणि माझा जन्म असा म्हणजे लाल बावट्याच्या छायेखाली म्हणतात. लाल बावट्याच्या छायेखाली तुमचा जन्म झाला. तर याचं कारण असं की माझ्या आईचे मामा कॉम्रेड शंकर नारायण पगारे हे त्या काळात मॅट्रिक झालेले आणि कम्युनिस्ट पक्षाचे काळ होते. आणि पहिल्या पिढीतली जी कम्युनिस्ट होते त्याचे ते होते. आणि एका कॉटन टेक्स्टाईल मिलमध्ये, त्या लॅबोरेटरीमध्ये ते कामगार होते. त्यांना तिथे लग्न झाल्यानंतर लेबर कॅम्पात तिथे राहायला आल्यानंतर एक मी जेव्हा कळतंय तेव्हापासून मला आठवतंय की त्या काळात मी बलराज साहनी, ए के हंगल, कैफी आझमी, शंकर शैलेंद्र असे मोठमोठे संबंध कम्युनिस्ट चळवळीतले कार्यकर्ते, शायर हे सगळे यायचे. आणि विशेषतः म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या अण्णाभाऊ साठेंनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने मराठी साहित्याला, मराठी कथेला, कादंबरीला एक वळण दिलं, त्या अण्णाभाऊ साठेंना घडवण्यात ह्या माझ्या मामे आजोबांचा मोठा हात होता. कॉम्रेड पगार. म्हणजे असं म्हणायचं का की सर्वसाधारणपणे लोकांचं बालपण अंगाई गीत ऐकण्यात जातं, तुमचं बालपण हे क्रांतीची गाणी आणि लाल सलामच्या घोषणा ऐकण्यामध्ये गेले. म्हणजे मला मुळातच लहानपणापासून संबंध चळवळीचं आकर्षण. मला वाटतं पहिली जी केरळमध्ये कम्युनिस्ट म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून नमुद्रीपात सरकार आलं आणि मला वाटतं 59 साली त्याचं मला वाटतं ते बरखास्त करण्यात आलं. पट्टम ठालू पिल्लेंचं सरकार. पट्टम. नंतर आम्ही याच्यात गेलो तिथे, कुठे अजय घोष आले होते शिवाजी पार्कवर. आणि लेबर कॅम्पमधून आम्ही मिरवणुकीने गेलो होतो. पंडित नेहरू ने क्या किया, लोकशाही का खून किया वगैरे अशा घोषणा देत. आणि संबंध माझं चळवळ. आणि नंतर पुढे हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मोर्चात गेला तुम्ही सांगताय तेव्हा तुमचं वय किती असणार? कारण तुमचा जन्म 45 सालचा आहे, म्हणजे 14-15 वर्षाचं वय. पहिल्यांदा तुम्ही मोर्चात गेला. लहानपणापासून मी शाळेत होतो त्यावेळेस तिथे एक काँग्रेसचे त्यावेळेस केशव बोरकर नावाचे
दादा वगैरे असे ते. आणि चोखा गांगुर्डे नावाचा आमचा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीतला तिथे मारला गेला होता, खून झाला होता. हां. तर 3 जानेवारीला आम्ही शाळेत हरताळ पाळायचो तिथे. दर 3 जानेवारीला मी शाळेत होतो त्यावेळेस. आणि हरताळ पाळणं म्हणजे आम्हाला त्यावेळेस आमची कल्पना काय, जाऊन दगडफेक करणं म्हणजे हरताळ पाळणं. म्हणजे काही नसतं, आम्ही उगाच त्या शाळेवर दगडफेक करायचो आणि सांगायचो हरताळ पडला, मग शाळा बंद व्हायची वगैरे असं. आणि नंतरचा पुढचा काळ माझा तर मला वाटतं 57 आणि नंतर 56 नंतर ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समिती झाला, त्या संबंध काळामध्ये जे मी अण्णाभाऊ, अमरशेख, गव्हाणकर म्हणजे तिथे ज्या सभा ऐकल्या, आणि मी लहानपणापासून इतके वैयक्तिक ऐकले, नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, SM जोशी, डांगे तर आमचे गाव, म्हणजे डांगेंचं तर आमचं, मी तुम्हाला सांगू, ते आमचे गाववालेच, म्हणजे करंजगावचे ते. आणि त्यांच्याशी ते नंतर AB वर्धनांचं त्या काळात मला मी भाषण ऐकलेलं, संबंध नातपै वगैरे ह्या सगळ्यांचं संबंध, हे संबंध त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आणि ह्या संबंध कम्युनिस्ट चळवळीचा माझ्यावर संबंध शालेय जीवनापासून प्रचंड प्रभाव पडत चाललेला आहे. मला हेच विचारायचं आहे की हा जो संस्कार होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख असतील, SM असतील, डांगे असतील, हा संस्कार कसा होता? नाही, खूपच ना, म्हणजे एकदम आम्हाला, म्हणजे मी संबंध ज्या कार्यकर्त्यांच्या सोबत वावरायचो, आम्हाला त्या साहित्यामध्ये त्या सभा किंवा समाजामध्ये काय घडतंय ह्याचं संबंध दर्शन आम्हाला तिथे घडायचं. आणि हा संस्कार म्हणजे आम्ही कधी कधी तिथे हे यायचे कॉम्रेड RB मोरे, म्हणजे नंतर ते माझे सासरे करंदीकर गुरुजी होते, त्यांचेही मित्र होते. आणि आमच्या घरी म्हणजे भूमिगत असताना काही लोक कॉम्रेड मिरजकर आणि RB मोरे सारखे लोक माझ्या कॉम्रेड पगारे जे माझे मामे आजोबा होते, त्यांनी आमच्या घरात भूमिगत असताना ठेवले. त्यामुळे हे संबंध संस्कार आणि सातत्याने चर्चा चालायच्या कार्यकर्त्यांच्या लहानपणापासून अगदी, की म्हणजे भांडवलदार म्हणजे काय, शोषण कसं होतं, समाजाचे प्रश्न, हे जे संस्कार हे घडत गेले. आणि भाषणं तर आमचं हे जर हे संबंध भाषणातून नाही का आम्हाला ती जाणीव मिळायची. त्या काळात ग्रंथ वगैरे वाचन वगैरे असं नाही, पण ही भाषणं, गाणी, कवी, मुशायरा व्हायचं तिथे चांगलं. म्हणजे त्या काळामध्ये उर्दू शायर, त्यावेळेस उर्दू शायर एक कम्युनिस्ट चळवळीत मोठ्या प्रमाणात त्यांचा मुशायर, उर्दू जरी समजत नव्हतं तरी त्यांचं हे व्हायचं. असं एक मेर सारखा दिवस असायचा. मग ते गाणं, ते रक्तानं ग रंगलेला लाल बावटा, किंवा झंडाना अपना झुकाना वगैरे असे हे गाणी गात वगैरे. हे तुम्ही गद्यात सांगताय, हे काय बरोबर नाही. तुम्ही थोडं म्हणून दाखवायला हवं, कारण ज्या गाण्यांचा लहानपणी संस्कार, आपण जरी गायक नसलो तरी आपण तो गुणगुणत असतो. आता नाही, आता आम्ही गाणी ते जानकी भी ये बाजी, जानकी भी ये बाजी लगाना, अपना झंडा न नीचे झुकाना, हे एक असायचं. नंतर रक्ताने ग रंगलेला लाल बावटा, लेबर कॅम्पमध्ये कॉम्रेड हरी जाधव, सुखदेव निकम, सरतापे, KM साळवी असे खूप लोक होते, म्हणजे कम्युनिस्ट चळवळीतले. म्हणजे त्या काळात एक विशेष होतं, म्हणजे आंबेडकरी चळवळीपासून कोणी असं पुढून वागणं म्हणजे वेगळं विचार करणं. काँग्रेसमध्ये तर हरिजन म्हणायचे त्यांना, त्यांच्यावर बहिष्कार. आणि कम्युनिस्टामध्ये देखील त्यावेळेस, म्हणजे माझ्या घरावर माझ्या वडिलांनी कम्युनिस्टांच्या भाचीबरोबर लग्न केलं, म्हणून त्यांच्यावरही काही काळ असा एक जो लोकांचा बहिष्कार म्हणता येणार नाही, बहिष्कार होता. बहिष्कार म्हणजे ते अघोषित बहिष्कार, असं एक वाटायचं तिथे. शाहीर अमर शेख नावाचं रसायन काय होतं? शाहीर अमर शेख म्हणजे आचार्य माधव पोद्दारांनी शाहिरांचं वर्णन असं केलेलं. अमर शेख, धगधगता अंगार, धगधगता अंगार. माझ्यावर एकीकडे कम्युनिस्ट आणि दुसरीकडे आंबेडकरी, ह्याचे दोन्ही संस्कार. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि पुढे रिपब्लिकन पक्ष, दादासाहेब गायकवाड आमचे त्या काळातले मोठे म्हणजे भाषण आणि संबंध, त्यांची जी ही कर्मविरोध, ती संबंध यांचा परिणाम हा संस्कारातून. आणि एक मला वाटतं जी जीवनमूल्य मिळत गेली आणि जे संस्कार घडत गेले आणि जे मी कमिटमेंट, ज्याला आपण बांधिलकी म्हणतो संबंध. आणि विशेषतः अण्णाभाऊ साठे तर होते, परंतु बाबूराव बागुल त्या लेबर कॅम्पात राहायचे, माटुंगा लेबर. आम्हाला त्यांचं फार कौतुक लहानपणी. ह्या माणसाची कथा एक
पेपरात छापून येते वगैरे नवयुगमध्ये वगैरे. आणि मराठा त्या काळामध्ये संबंध एक असं वाचनाचं म्हणजे मराठी वृत्तपत्र हे काळ्या बाजारात विकत घेतलं जातं हे मला आजही म्हणजे तो पेपरवाला ठेवायचा तो काही प्रती आणि संध्याकाळी त्यात काहीतरी एक आणा दोन त्याच्या किमती वाढून तो विकायला द्यायचा तो. म्हणजे हे मी जेव्हा जात चोरली होती वगैरे बागुलांच्या कथा ज्या होत्या त्या मला आठवतंय माटुंगा लेबर कॅम्पमध्ये बागुल राहत होते, मी तिथे गेलेलो होतो त्यांच्या घरी. म्हणजे तुम्हाला अक्षरशः जी ही ज्यांना आदर्श मानता येईल, ज्यांना प्रेरणास्थान मानता येईल अशी माणसं तुमच्या अवतीभोवती होती. अगदी खूप म्हणजे मी लहानपणापासूनच खूप म्हणजे माझ्या सानिध्यात बाबूराव बागुला मी अगदी नंतर अगदी जेव्हा दलित साहित्याच्या अगदी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस तुम्ही सिद्धार्थ कॉलेजमध्ये 2 वर्ष सिद्धार्थ कॉलेजमध्ये होते. नंतर दयानंद कॉलेजमध्ये आलो महर्षी, तिथे शांता शेळके, केशव मेश्राम, पुष्पाताई भावे देखील माझ्या शिक्षिका होत्या. MD कॉलेजमध्ये हो, MD कॉलेजमध्ये तिथे माझं हे झालं. तिथून मग BA वगैरे नंतर पुढे MA तिथून झालो. परंतु हे जे सिद्धार्थ कॉलेजमध्ये पण जे संस्कार होते, सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्या काळात पार्लमेंट होती. आज म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांचे भावी सिद्धार्थ कॉलेजमध्ये निवडणूक व्हायच्या, पार्लमेंट असायची, विद्यार्थी संसद होती आणि अतिशय चांगले तिथे हे करायचे, तिथे निवडणुका व्हायच्या. म्हणजे आजच्या काळामध्ये ज्या प्रकारे निवडणुकात पैसा आणि संबंध हे त्या काळात खरोखर अगदी कमिटमेंट असणारे विद्यार्थी त्या काळामध्ये त्या पार्लमेंटमध्ये होते तिथे त्या काळामध्ये. आणि हे करत असताना मग बाबूराव बागुलांसारखा एक लेखक आणि बाबूराव बागुले एक तुम्हाला जाता जाता म्हणजे उल्लेख म्हणायला पाहिजे तर मला नेहमी करायला पाहिजे. आचार्य आत्र्यांचं नवयुग होतं आणि शिरीष पै यांचं योगदान म्हणजे संबंध मला हे कधीतरी सांगायचंच होतं की अण्णाभाऊ साठेंच्या कथा छापण्यात, बाबूराव बागुलांना घडवण्यात किंवा नारायण सुर्वेंच्या हे कधीतरी त्या नवयुगने त्यांना जी पहिल्यांदा जी प्लॅटफॉर्म होतो एक जे भरारी घेण्याचं असतं आणि शिरीषताईंनी त्याच्यामध्ये खूप काम केलेलं आहे. त्याचं कुठेतरी या निमित्ताने मला म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की दलित साहित्याचा पाया घालण्यामध्ये ज्या नियतकालिकांनी मदत केली त्यामध्ये नवयुग होतं आणि शिरीषताई होते. म्हणजे पाया म्हणजे हे दिलं ना संबंध, त्यांचं व्यासपीठ दिलं संबंध चळवळीचं आणि त्या तिघांनीही मान्य केलेलं. म्हणजे नारायण सुर्वे यांनी देखील मान्य केलं, अण्णाभाऊने आणि बाबूराव बागुलांनी. आणि ही जी पिढी घडत होती संबंध त्या काळामधलं जे वातावरण होतं ते अत्यंत भारावलं. संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण मी तर नरे पार्क असो, शिवाजी पार्क असो, कामगार मैदानावर असो एकटा मी छबिलदास शाळेमध्ये होतो त्यावेळेस नंतर 7वी. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी लेबर कॅम्पातला स्कॉलरशिपमध्ये 4थीच्या पहिला म्हणजे लेबर कॅम्पला पहिला विद्यार्थी जो स्कॉलरशिपची परीक्षा स्कॉलरशिप घ्यायला आमच्या घरातले 7-8 जण यायचे तिथे. संबंध ती 6 महिने न्यायचे, काय 5.5-6 रुपये होती त्यावेळेस, ती घ्यायला 6-7 जण यायचे. आणि लहानपणापासून मी भाषण वक्तृत्व स्पर्धा किंवा ह्याच्यात हे करणं या संबंध याच्यामध्ये आजूबाजूला देखील ज्या सांस्कृतिक चळवळी पूर्वी कसं होती नाटक कंपन्या असायच्या, नवजीवन कला मंडळ वगैरे ती नाटकं करायची काय करायची. आणि मला तर आश्चर्य वाटतंय की त्या काळात लेबर कॅम्पमध्ये टॅक्सी पण एखादी नटी आली तिला पोचवायला 20-25 लोक तिच्याबरोबर पाठीमागे जातात. म्हणजे एक ती पुष्पा सावंत वगैरे अशा त्या काळात एक नाटक त्या काळात तिथे कोणी काम करणारच. परंतु अण्णाभाऊ आणि संबंध अमर शेखांचं आणि गवाणकरांचं हे जे म्हणजे आकल्याची गोष्ट असेल, आकल्याची गोष्टमध्ये माझे जे आजोबा होते त्यांनी तर बंडा गवळा जास्ती त्याची भूमिका घेतलेली आहे. मी जसे आंबेडकरी जलसे हे जसे सत्यशोधकी जलशावर आधारित आहेत. म्हणजे सत्यशोधकी नंतर आंबेडकरी जलसे आले, भीमराव कर्णकांचा आंबेडकरी जलसा आणि बाबासाहेब म्हणत आंबेडकरी जलशा म्हणजे आमची 10 भाषणं आणि कर्णकांचा एक जलसा हे म्हणजे एवढी त्याची आहे. म्हणजे बाबासाहेबांना या प्रचार माध्यमाची किती जाणीव होती. आणि दुसरीकडे मी सांगतो प्रचार माध्यमाची ही जाणीव असताना मग तिथे ते संबंध लेबर कॅम्पात असतं तर कॉम्रेड पगार आहे माझे त्यांना वाटलं की ज्या लोकांना प्रबोधनातून आणि मनोरंजनातून आपलं जे तत्त्वज्ञान आहे ते सांगायचं आंबेडकरी तसं हे असावं. आणि मग अण्णाभाऊंचं ते गात तिथे लेबर कॅम्पात आले त्यावेळेस त्यांना तिथे त्यांनी त्यांचे भाऊ होते शंकर साठे, त्यांनी एक गोष्ट सांगितली. मग ती आकल्याची गोष्ट त्यांनी ते लिहिलं आणि गणगवळण आणि त्याचा प्रयोग पहिल्यांदा दळवी बिल्डिंगवर, मग त्याला CP जोशी, गंगाधर अधिकारी, कॉम्रेड डांगे. दळवी बिल्डिंग हे कम्युनिस्ट पार्टीचं ऑफिस होतं ज्याच्यावर पुढच्या काळात शिवसेनेने हल्ला केला. हो त्याच्यावर तोच
ते आणि त्याच्यावर तिथे नंतर आणि बीटी रणदिवे आणि अण्णा भाऊंना तिथे ती भाडेकरू संघाची एक खोली होती, तिथे त्यांनी लिहायला ना कॉम्रेड बी रांगणेकर म्हणजे अहिल्याताईंचे यजमान हे तिथे त्याच्यावर यायचे बघायचे त्याच्यावर. आणि अण्णा भाऊंचं एक महाराष्ट्रातला आणि जगातला ना म्हणजे म्हणजे मराठीतला मॅक्झिमम ऑर्किड्स म्हणजे तो अण्णा भाऊंचं म्हणजे तो तिथे ते घडवलं आहे. आणि मला अभिमान आणि हे वाटतो की तुमचं- अण्णा भाऊने मला उचलून घेतलेलं आहे. हे मला डांगळे, हे तुमचं मोठं भाग्य आहे की अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल यांच्या सहवासात तुमचं लहानपण मी गेलं. माझा कथासंग्रह या दोघांनाच अर्पण केलाय मी. कथासंग्रह अर्पण केल्यानंतर त्यांचं समग्र वाङ्मय सुद्धा तुम्ही ते संपादित केलेलं आहे. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, मला एका माणसाबद्दल विचारायचं आहे, यांच्याबद्दल दोघांबद्दल तुम्ही बोललात. आम्ही खूप ऐकलंय शाहीर अमर शेख, पण आमच्या पिढीने शाहीर अमर शेखांना पाहिलं नाही कारण आम्ही खूप लहान होतो. तुम्ही शाहीर अमर शेखांना पाहिलंय. हो. शाहीर अमर शेख नावाचं रसायन काय होतं? शाहीर अमर शेख म्हणजे आचार्य माधव पोद्दारांनी शाहिरांचं वर्णन असं केलेलं आहे. अमर शेख धगधगता अंगार, धगधगता अंगार असं ते. आणि खरोखरच अमर शेखांची पर्सनॅलिटी आणि संबंध व्यक्तिमत्व उंच पुरं. आणि ज्यावेळेस ती ही आग भुकेची आचार्य अत्र्यांचं गीत होतं, ही आग भुकेची जळते आमच्या पोटी, हे इतकं ते गायचे. किंवा नारायण सूर्यांचं डोंगरी शेत माझं ग मी बेणू किती आलं वरीस राबून मी मरू किती हे बोलायचे. किंवा संबंध याच्यामध्ये शाहिरांचा जो आवाज आणि ते पहाडी आवाज आणि व्यक्तिमत्व अगदी भारावलेलं. मी असं ऐकलंय की शाहिरांचा आवाज आला की अंगावर काटा निर्माण काटे व्हायचा. यायचे. म्हणजे सभेच्या म्हणजे मी तर लहानपणा जिथे त्यांचे कार्यक्रम असतील संयुक्त तिथे तिथे मग ते शिवाजी मला लेबर कॅम्पात मी फिरायचो सगळीकडे तिथं आणि एकटा जायचो. कधी कधी मित्र असायचे, परंतु जवळपास सगळं आहे ना लेबर कॅम्पच्या कामगार मैदान जवळ पायी जायचो आम्ही तिथे शिवाजी पार्क जवळ. शिवाजी पार्कला तर आणि ज्यावेळेस त्यांचा पहाडी आवाज म्हणजे त्यांच्याबद्दल जे सांगतात की संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा ज्यावेळेस दिल्ली निघाला त्यावेळेस जाग मराठा आम जमाना बदलेगा हे गाणं विदाऊट माईक अण्णा अमर शेख ज्या पद्धतीने गायतले आणि संबंध तो पहाडी आवाज आणि त्यांचा तो. आणि मला त्यांची एक व्यक्तिगत आठवण आहे म्हणजे अण्णाभाऊ गेल्यानंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात आम्ही त्यावेळेस अभ्यास करत बसायचो आणि ते काही कामानिमित्त तिथे आले होते शाहीर अमर शेख. आणि मी आणि ते एकाच वेळेस तिथे ते पाणी प्यायला गेलो तिथे. आणि मी त्यांना बघितल्यावर थोडीफार अशी ओळखायचे मला ते. मी म्हटलं अरे माहिती आहे मला ते. तर मी त्यांना पाणी द्यायला गेलो ग्लास, तर म्हणाले तू पी अगोदर. आणि मला त्यांनी ते प्यायला दिलं ना. काही मला वाटतं 15-20 त्यांच्या अपघातात आणि महाराष्ट्राचं म्हणजे त्यांच्या याच्यावर मी संबंध अमर शेखासारखा कलावंत त्यांची जी व्यक्तिमत्व आवाज धारदार लेखणी आणि ही मला वाटतं योगदान संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या तिघांचं योगदान हे कुणी नाकारू शकत नाही. अगदी बरोबर आहे. पण मला दुर्दैव हे वाटतं की आज या सगळ्या अमर शेखांसारख्यांना आजची पिढी ओळखत नाहीये आणि आजची पिढी त्यांचं जे योगदान आहे महाराष्ट्रात ते लक्षात ठेवत नाहीये. मला तुम्हाला विचारायचं आहे, पुढे जाऊया. तुम्ही सिद्धार्थ कॉलेजचा उल्लेख केलात. तुम्ही आपली पहिली कविता कधी लिहिलीत? माझी पहिली कविता मी मला वाटतं असं कॉलेजच्या मॅगझिनमधून वगैरे लिहायचं. प्रसिद्ध झालेली पहिली कविता मांडवी नावाचं गोव्याला मासिक असायचं घरा कामात आणि फार चांगलं ते. आणि केशव मिश्रा माझे सर होते MD कॉलेजमध्ये. हां, ते माझी त्या कविता पाठवायचे तर मी त्यांची कविता मी पण दिली. ती माझी ती मध्ये फार मजेशीर आहे. ती म्हटली त्या काळातली कविता आठवते तुम्हाला? हो. म्हणा मग. कवितेचं नाव आहे अंतर. 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 ये म्हटलं येतेस बरं वाटतं, बस म्हटलं बसतेस मन चकाकतं, उठ म्हटलं उठतेस मन काट टाकतं, चल म्हटलं चलतेस आणि इथेच मात्र तू चुकतेस, चालताना तुझ्यात ना माझ्यात तू फारच अंतर ठेवतेस, तू फारच अंतर ठेवतेस. असं ही माझी मांडवीमध्ये त्या गोव्याच्या ही पहिली कविता आहे. म्हणजे प्रसिद्ध झालेली मासिकात चांगल्या. नंतर छोट्या मोठ्या असं लिहायचो. आणि याची गंमत म्हणजे एकदा मी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपसे त्यावेळेस आम्ही बरोबर होतो त्यावेळेस ही वाचली कविता अशी गंमत म्हणून म्हणजे अलीकडच्या मध्ये. हा म्हणजे काही 5-10 वर्षापूर्वी. तर त्यांना वाटलं काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधलंच काहीतरी आहे का असं म्हणजे ही राजकीय कविता आहे का. आणि ते म्हटलं ही माझी पहिली कविता आहे. हा काय लेख होता, याचं शीर्षक काय होतं आणि मग साधनेविरुद्ध कसे मोर्चे निघाले? त्याने हा मुद्दा मांडला होता की राष्ट्रध्वज पण एक फडकं आहे आणि एका बाईचं पातळ पण एक फडकं आहे. ते त्याला दंड किती आणि राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यावर एवढा मोठा दंड.
तुम्ही मला वाटतं सिद्धार्थ कॉलेजात होतात तेव्हाच दलित पॅन्थरचा जन्म झाला की नंतर झाला मला माहित नाही, पण मग दलित पॅन्थर आणि दलित साहित्याची चळवळ कशी निर्माण झाली? 1960 नंतर महाराष्ट्रात 3 प्रवाह आले साधारणतः. एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधाऱ्यातून, म्हणजे अण्णाभाऊ शंकरराव खरात लिहितच होते, बंधू माधव होते, हे सगळे कथाकार होते. नंतर नारायण सुर्वेंच्या रूपाने एक कामगार म्हणजे मार्क्सवादी प्रवाह आला. आणि नंतर तिसरा जो होता लिटल मॅगझिनचा अनअलितकालीनांचा, म्हणजे ज्याच्यामध्ये राजा ढालेपासून नामदेव ढसाळ, राजा ढाले, नामदेव, नंतर चंद्रकांत खोत, वसंत गुर्जर, वसंत ढाके, प्रभा गरोडकर, अशी खूप, सुधाकर बोरकर, अशी खूप नावं आहेत. अशी ती त्याच्यात आली. आम्ही, आणि विशेष म्हणजे ह्या तिन्ही चळवळी ह्या समांतर होत्या, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध हे नव्हत्या. कारण बाबुराव बागुलांनी कथा लिहिण्या अगोदर त्यांनी कविता लिहिलेल्या होत्या, अत्यंत म्हणजे विद्रोहाची कविता होती. तुला विचारले तू अस्पृश्य आहेस, तू सांगशील का अस्पृश्य होय म्हणून, किंवा तू तथागत बोलला तसा तू येशू बोलला तसा तू त्यांच्या वस्तीत जा हातात मशाल घेऊन वगैरे, बाबुराव बागुल. परंतु 1960 नंतर कुठेतरी ते असं एक होतं की दलित साहित्याचं जन्माच्या अगोदर महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा संस्था होत्या, आणि फडके, खांडेकर अशा त्या काळातल्या लोकांचं अनुकरण आपण, आणि सगळ्यांना वाटायचं की ह्या मराठीमध्ये आपलं जीवन दर्शन नाही, आपल्या भावभावना नाहीत, आकांक्षा नाहीत, आपली स्वप्न नाहीत बाबासाहेबांचं. आणि मग दलितांच्या जाणीवा, ज्याला दलित कॉन्शियसनेस म्हणतो आपण, तो कुठेतरी जागावं लागलं. ते पद्धतीने असं सुरू झालं ते. आणि मग पहिल्यांदा याला प्रचंड, म्हणजे शंकरराव अण्णाभाऊंच्या हे लिहित होते, म्हणजे त्यांचं ऋण बंधू यांचं, परंतु खऱ्या अर्थाने जो हादरा दिला तो बाबुराव बागुलांनी. एक त्यांची जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह आला. म्हणजे शंकर सारडा त्याचं वर्णन करतात की विजेचे 12 फटके, म्हणजे त्या 12 फटका म्हणजे विजेचे 12 फटके आहेत त्याचे, असं त्यांचं वर्णन. आणि संबंध दलित साहित्याचा एक तो प्रवाह सुरू झाला. पण त्याही अगोदर हे दलित साहित्याची 3 केंद्र आहेत साधारणतः, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. पण औरंगाबादला देखील एक महत्त्वाचं स्थान आहे, कारण मिलिंद कॉलेज होतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यामध्ये संबंध विद्यार्थी यायचे. मग प्राचार्य म.बी. चिटणीस असतील, प्राचार्य म.ना. वानखेडे, वानखेडे, पानतावणे असतील, लभा रायमाने सर असतील, असे जी मंडळी होती त्या सगळ्यांनी ठरवलं की कॉलेजच्या मॅगझिनमध्ये जी दलित मुलं आहेत तिथे, जी गावागावातून महाराष्ट्रातून यायची त्या काळामध्ये, कॉलेजेस कमी होते नागसेन वनामध्ये, तर तिथे त्यांचे अनुभव ते वार्षिकातून लिहायला लागले. आणि त्या काळामध्ये मग ते अस्मिता दर्श, अस्मिता असे सुरू होत गेलं आणि दलित साहित्याचा प्रवाह सुरू झाला. हे कुठचं साल आहे? मला वाटतं हे 60-62च्या नंतर. आणि नंतरच्या काळामध्ये 67 मध्ये ज्यावेळेस म.ना. वानखेडे डॉक्टर हे जाऊन आले अमेरिकेत, आणि त्यावेळेस त्यांनी ब्लॅक पॅन्थर, ब्लॅक लिटरेचर वाचलं संबंध तिथलं. आणि मग त्यांनी ते जळगाव, भुसावळची भांडणं खूप विस्ताराने सांगता येत नाही, परंतु थोडक्यात सांगतो की तुम्ही, आपण ह्याचं काळे ब्लॅक लिटरेचर सारखं आपण साहित्य निर्भयपणे लिहायला पाहिजे, अशी कुठेतरी जाणीव झाली. आणि त्याच्यातून मग त्याने जेम्स बॉल्ड्यूवर लेख लिहिले, आणि असे मग लिहितच होते ना लोक. मग आणि 67 सालचं जे संमेलन झालं पहिलं, जे एक मुंबईमध्ये, आणि त्याच्यानंतर महाडमध्ये, नंतर मग संबंध चर्चासत्र मराठवाडा, जे भालेराव होते आपले, ते अनंत भालेराव, निशिकांत चौड, ह्या सगळ्यांनी एक मराठी चर्चा ठेवली, आणि संबंध मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याची एक मोठी चर्चा सुरू. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, या दलित साहित्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव होता याची काही शंका नाही, पण तुम्ही आता उल्लेख केलात की अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थरच्या चळवळीचा मोठा प्रभाव याच्यावर होता, त्यामुळे ब्लॅक पॅन्थर पासून दलित पॅन्थर पर्यंत प्रवास झाला. मला तुम्हाला विचारायचं आहे, त्याच काळात अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंगची चळवळ चालली होती, आणि जगामध्ये मोठी एक प्रकारची क्रांती होते असं सांगितलं जात होतं. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलांची चळवळ चालली होती. या चळवळीशी दलित पॅन्थरच्या चळवळीचं काही नातं होतं का, किंवा आहे का? नातं म्हणजे त्यापासून आम्हाला काय त्यावेळेस संबंध अभ्यास करणं वगैरे, पण तू असं वाचायचं होतं, आणि कुठेतरी त्यासारखा एक लढाऊ मिलिटंट लेखक आणि एक दलित पॅन्थर. त्या दलित साहित्य चळवळीमध्ये नामदेव ढसाळ असतील, राजा ढाले असतील, तुम्ही असाल, ही महत्वाची नावं, दया पवार असतील, वामन निंबाळकर, ही सगळी महत्वाची नावं आहेत. मला सांगा पुढे काय झालं, मग यातून दलित पॅन्थरचा जन्म कसा झाला? नाही, दलित पॅन्थरचा जन्म व्हायला हे जरी असलं तरी दलित पॅन्थरचा जन्माच्या अगोदर देखील एक चळवळ होती तरुणांची. कारण रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीनंतर एक चौथी पिढी साधारणतः दलित
सुशिक्षित अशी त्या काळात शिकलेली अशी येत होती आणि त्यांना रिपब्लिकन पक्षाची मध्ये जी गडबाजी होती, फाटाफूट होती, त्याच्यामुळे तिथे कुठेतरी ते एकत्रित व्हावं, ऐक्य व्हावं म्हणून पहिल्यांदा रिपब्लिकन क्रांती दल आम्ही काही, मग त्याच्यामध्ये खूप लोक होते ते डॉक्टर, नंतर त्याचं रिपब्लिकन ऐक्य क्रांती दल केलं आम्ही. अच्छा, पहिल्यांदा रिपब्लिकन क्रांती दल होतं. रिपब्लिकन, नंतर रिपब्लिकन ऐक्य क्रांती दल आलं आणि मग रिपब्लिकन चळवळीतल्या पुढाऱ्यांनी एक व्हावं म्हणून तिथे निदर्शनं करणं. डॉक्टर नारायण गायकवाड कामाठीपुऱ्यातला चांगला माणूस होता, सज्जन गरीब माणूस, त्याच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक एक रिपब्लिकन क्रांती दल असं झालं. नंतर मग पुढे ज्यावेळेस बावड्या व शिरसगाव वगैरे, बावड्याचा विशेषतः बहिष्कार दलित झाला. अत्याचार प्रकरण बावड्याचं. संबंध त्यावेळेस सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये मग तिथे राजा ढाले, मी, झरेकर नावाचा, वसंत रांजणे, चेतन जावळे वगैरे असे आम्ही विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस आम्ही वसंतराव नाईकांची इथे धरणं धरलं होतं आणि तो दिवस तिथे काळा दिवस म्हणून पाळला होता आणि त्यावेळेस युवकांची चळवळ होती. युवक, मला असं वाटतं ही 1970-71 आणि नंतरच्या, हो, 70-71 सालची घटना आहे. युवक क्रांती दल. आणि आम्ही कधी कधी मग युवक क्रांती दलाच्या कृष्णकुंजवर अभ्यास वर्गाला जायचो. हुसेन वगैरे हे सगळे आमचे मित्र, सगळे सातपुते, राम वगैरे हे सगळे. आणि तिथून मग त्यावेळेस आम्ही संयुक्त एक मोर्चा काढला होता त्यावेळेस, काळा दिवस. आणि त्या पहिल्या शिष्टमंडळाने मी, राजा ढाले, रेखा नाईक म्हणजे आपली रेखा ठाकूर आणि हुसेन दलवाई असं होतं तिथे. नंतर नामदेव ढसाळ वगैरे आम्ही सगळे मिळून नंतर मग दलित पॅन्थरची 9 जुलै 72ला अशी एक स्थापना केली आणि मग त्याच्यात मग अपघाताने बरेच लोक आले त्याच्यामध्ये. आणि विशेषतः म्हणजे दलित पॅन्थरच्या चळवळीला जो जोश मिळाला त्याचं खरं म्हणजे अनिल अवचटांना त्याचं एक श्रेय दिलं पाहिजे. ते ह्या अर्थाने की साधनेने रौप्य महोत्सवी अंक काढायचं ठरवलं होतं. त्यावेळेस मग राजा ढालेने, माझाही लेख होता त्याच्यामध्ये, वास्तवाला सामोरं जायला, त्याच्यामध्ये मी देखील अशी संघटनेची गरज आहे हे लिहिलं होतं. आणि राजाचा लेख काळा स्वातंत्र्य नव्हता आणि तो राष्ट्रध्वजाचा मुद्दा आला. हा काय लेख होता? राजा ढालेचा जो लेख होता, जो स्फोटक होता, हा काय लेख होता? याचं शीर्षक काय होतं आणि मग साधनेविरुद्ध कसे मोर्चे निघाले? तो लेख असा होता की त्यावेळेस बावडा, शिरसगाव, अत्याचाराची मालिका, संबंध, नग्नदिंड, सामाजिक बहिष्कार, अन्याय, अत्याचार असंच चाललं होतं. आणि त्या काळात मग काय ते की त्याने हा मुद्दा मांडला होता की राष्ट्रध्वज पण एक फडकं आहे आणि एका बाईचं पातळ पण एक फडकं आहे. ते त्याला दंड किती, आणि राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यावर एवढा मोठा दंड तो काय कुठे घालायचा आहे का? त्यांनी ती जागा दाखवली आणि त्याच्यामुळे राष्ट्रध्वजामध्ये. आणि दुर्गाबाईंचं पत्र लिहिलं महाराष्ट्र टाइम्समध्ये, दुर्गाबाईंनी. हां, दुर्गाबाईने. त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती, आता ती पण सांगणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर नामदेवचा गोलपिठा काव्यसंग्रह आला होता. काव्यसंग्रह आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये दुर्गाबाईने कुठेतरी विधान केलं. दुर्गाबाई म्हणजे दुर्गाबाई भागवत, की वेश्या हा सामाजिक गरज आहे, असं कुठेतरी वेश्या ही सामाजिक गरज आहे असं. तिथे राजाने काय, आता राजा ढालेंचं त्यांचं काय का होतं माहीत नाही, त्या संबंध लिटल मॅगझिनच्या संदर्भात अशोक शहाणे वगैरे ते काय असेल. राजा ढालेने आमचा जनता दलाचा, जनता आपलं, हा, बॉम्बे जनता केंद्रामध्ये तो कार्यक्रम झाला ताडदेवचा. नारायण आठवलेंनी नामदेवचं पुस्तक काढलं ते गोलपिठा. आणि मग आम्ही त्या कार्यक्रमात होतो आणि त्यावेळेस ते राजा ढाले म्हणाले की जर अशी गरज असते दुर्गाबाईने तो धंदा करावा. तो एक कुठेतरी होतं. आणि तेव्हापासून मग ते झाल्यानंतर राजाचं पत्र आम्ही छापायला गेलो होतो आणि आमची सिद्धार्थ कॉलेजमध्ये बैठक झाली आणि त्यावेळेस ते बैठक, तो पत्र छापत नाहीत महाराष्ट्र टाइम्स ते असं म्हणून आम्ही तिथे मोर्चा काढायचा ठरवलं. त्यावेळेस हुसेन, मला वाटतं दलवाई आपले त्यावेळेस ते महाराष्ट्र टाइम्सशी संबंधित असावे किंवा नंतर ते पत्र छापलं. त्याच्या अगोदर नामदेवचं एक तुम्हाला म्हणजे गंमत, म्हणजे नामदेव कसा, म्हणजे माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आजही. तो जशी तो टॅक्सी ड्रायव्हर होता नामदेव ढसाळ. आणि 70 साली म्हणजे त्याचं हे महत्त्वाचं आहे लोकांना. तिथे कवी संमेलन होतं आमचं. मी जसं आम्ही इकडे होतो तसं प्रगत साहित्य सभा नावाची एक सभा होती. मी तिथे तिथे ते मार्क्सवादी मंडळी, वावी भट, नेरुरकर, सदा कराडे, सोमन, सुभाष सोमन वगैरे सगळे असे, बाबूराव बाबू, दया पवार वगैरे आम्ही. तर त्यावर ते भिवंडीला जी दंगल झाली होती त्यांच्या कुठेतरी मदतीसाठी आम्ही एक कवी संमेलन भरवलं होतं मुंबई मराठी ग्रंथात. अनंत काणेकर अध्यक्ष होते, सुर्वे, बापट, विंदा करंदीकर असे सगळे कवी तिथे आले होते तिथे. आणि तिथे असताना आम्ही तिथे संयोजक, आणि तिथून एक चिठ्ठी आली
की मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, मला कविता वाचायचं. अनंत काणेकर सर नेहमीच्या आता 9 वाजलेले आहेत, आता काय कोणाला होतं, आम्ही ओरडलो काय माझे वाचू द्यावं कोण असेल काय तर. आणि तो त्या काळामध्ये टॅक्सीचा ड्रायव्हर असा शिटशिटीत कुरळ्या केसाचा तरळ काळा सावळा मुलगा आला आणि त्याने कविता वाचल्या आणि सबंध याने हे केलं. आणि विशेष म्हणजे राम पटवर्धन सत्यकथेचे संपादक, आता कितीही मतभेद असले साहित्याबद्दल सत्यकथेबद्दल, परंतु राम पटवर्धनांची साहित्याची बांधिलकी, साहित्याची आवड आणि कमिटमेंट ही फार मोठी. त्यांनी नामदेवला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं सत्यकथे आणि एकदम म्हणजे सत्यकथेत 5 कविता त्यांच्या एकदम छापल्या. त्या दर्ग्याच्या वाटेवर 5 पैसा दे दो, 5 गालेलो, त्यांची सनातन दया, पॉकलंड रोडच्या भडव्यावरून उंच नाही, खरोखरच त्यांनी आमच्यासाठी आभाळात मांडव घात. 5 कविता एका नवोदित कवीच्या सत्यकथेमध्ये चमत्कारच होता. म्हणजे सत्यकथेत कविता येण्यासाठी त्यावेळेस पण मला सांगा, एक टॅक्सी ड्रायव्हर असलेला माणूस असा उभा राहतो आणि अत्यंत वेगळ्या अशा कविता वाचतो. मराठी साहित्याला हा धक्का होता? धक्काच होता ना. आता नामदेवला तशी समाजवादी चळवळी, तो जनता केंद्रात संबंध त्या समाजवादी वर्तुळात, सेवा दलात वगैरे वावरायचा तसा तो. नंतर नारायण सुर्वेंच्या आणि या संबंध कविता वाचून त्याला एक दृष्टी आली. आणि मराठी साहित्याला खरं म्हणजे मला फार समाधान वाटतं की मराठी नाही, भारतीय संबंध साहित्याला एक योगदान देणारा, वळण देणारा एक कवी आज आपला मित्र आहे. त्याला आणि त्याच्या गोलपीठाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे असं स्वतःबद्दल सांगणं बरोबर नाही, परंतु गोलपीठा अनेकांना समीक्षकाकडे गेला, मी नावं सांगत नाही, पण त्याच्यातली ती भाषा आणि संबंध हे वेगळं होतं. ते समीक्षा कशी करायची आणि मग संबंध गांगल होते. त्यावेळेस म्हणाले अर्जुन गांगलांनी पहिल्यांदा साहित्य पुरवणी ते हे काढलं महाराष्ट्र टाइम्सला. आणि तर ते म्हणाले कसं काय, तर म्हटलं मी लिहितो. कारण पॅन्थरच्या काळात आम्हाला जे अनेक पत्रकार म्हणजे त्यांची नावं मी तुमच्या सहित म्हणजे सगळे असे काय काय असतील ते सगळे लोक त्यांनी मला काय म्हटलं मी लिहितो. आणि मग ते पहिलं परीक्षण दलितांच्या ठणकते वेदनेचा आविष्कार परीक्षण लिहिलं. मी ब्राह्मणी हा शब्द वापरतोय, तो एका जातीबद्दल नाहीये, प्रवृत्ती तो एका प्रवृत्तीबद्दल आहे. कारण ही प्रवृत्तीच होती ना, संबंध खालदार आणि आमची मक्तेदारी आहे. शिक्षण, साहित्य, संस्कृती याला कुठेतरी हादरा हा संबंध बसायला लागला आणि तो पहिल्यांदा दलित साहित्याने मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. गोलपीठा हा मराठीतला मोठा काव्यसंग्रह आहे, मैलाचा दगड आहे. तुम्ही आता म्हणालात की त्यावेळच्या नामवंत समीक्षकांनी याची समीक्षा करायचं नाकारलं होतं. नाकारलं नाही, त्यांना ते कळलं शब्द होते सादळलेलं. तर जमीन सादळते म्हणजे काय, म्हणजे संबंध त्यांना त्याच्यातले शब्दच कळले नाही. म्हणून मी त्याच्यात मुद्दा मांडला होता गोलपीठाच्या निमित्ताने की मराठी साहित्याला वेगळी डिक्शनरी हवी, वेगळी डिक्शनरी हवी असंच नाही, आणि बाबुराव बागुलांच्या संदर्भात देखील वेगळी समीक्षा हवी आहे, समीक्षा मूल्य. कारण बाबुरावांची कथा पारंपरिक समीक्षा याच्यात न बसणारी आहे, म्हणून त्यावेळेस मी लिहिलेलं आहे संबंध. म्हणजे तुमचं म्हणणं जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की त्या काळातल्या समीक्षकांना दलित साहित्यातली भाषा, त्यातले शब्दही धडपणे कळत नव्हते. तर दलितांचं विश्व ते कसं समजून घेणार, हा तुमचा मुद्दा होता. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ प्रै सोनकांबळेंचं जे पहिलं जे आठवणींचे पक्ष, त्याच्यातलं जर तुम्ही वाचलं संबंध, जगण्यासाठी माणसं काय काय करतात. म्हणजे 3 उदाहरणं देतो मी. म्हणजे हे हाडं विकायचे स्मशानातले, नंतर शेणातले दाणे हे करायचे. आणि अण्णाभाऊंच्या कथेमध्ये तर असं आहे की उंदीर जे अन्न जमवायचे, ती दुष्काळात काही माणसं ती उंदराला हुसकवून त्याच्या याच्यातली ती अन्नाचे कण जमवायचे. म्हणजे जगण्यासाठीचा जो संघर्ष असतो, खरं म्हणजे अण्णाभाऊवर मराठी साहित्याने फार अन्याय केला. म्हणजे मराठी कादंबरीचा शतकांचा इतिहास ज्या कुसुमावती देशपांडे लिहिला, ज्या मार्क्सवादी परंपरेच्या किंवा त्या छायेखाली वावरणाऱ्या समीक्षका म्हणून त्यांनी देखील अण्णाभाऊंचा कादंबरीकार म्हणून उल्लेख केला नाही. म्हणजे आणि अण्णाभाऊंना ही खंत होती, डॉक्टर S.S. भोसले यांच्याबरोबर ते बोलून दाखवायचे. तुम्हाला असं वाटतं हा मराठी साहित्यावरचा पारंपरिक ब्राह्मणी संस्कार होता, आणि तुम्हाला असं वाटतं आज इतक्या वर्षानंतर हा संस्कार पूर्णपणे नष्ट झालाय? नाही ना, बरोबर आहे ना. एक संबंध ज्या काळामध्ये साहित्य म्हणजे काय, साहित्याचे नायक कोण असावेत, साहित्याची भाषा काय असावीत, चंद्र तारे फुरे वाळे आणि याच्यापेक्षा केवळ मध्यमवर्गीय जाणीवा किंवा ह्या, आणि हा विश्वच त्यांचं म्हणजे एक असं होतं
की त्यांना ते कल्पनाच नव्हती. मग साहित्याचा नायक एखादा आस्वलवाला असू शकतो, एखादा वडार असू शकतो, एखादा महिलाचं म्हणजे बाबूरावांच्या विद्रोह याच्यामध्ये महिला उचलणारा, हो. त्याच्याबद्दलची कथा किंवा भूक सारखी त्यांची जी कथा आहे, ही सबंध मराठी साहित्यामध्ये नवीन नायक आणि नवीन मीच तयार झाल्या ना. सबंध जे 70च्या दशकामध्ये नवनिर्माणचं सबंध जे एक वार होतं, अँग्री यंगमॅनची चळवळ असो, अँटी एस्टॅब्लिशमेंट प्रस्थापितांच्या विरुद्ध ब्लॅक पॅन्थरची असो, या सबंध चळवळीचा एक परिपाक म्हणून एक जी सबंध मराठी पारंपरिक समीक्षा मूल्य साहित्यांना हादरा देणाऱ्या अनेक घटना त्या काळामध्ये घडलेल्या आहेत. मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं ना की तुम्ही ग्रेसच्या कवितेतलं परदेशात पडणारं बर्फ जितकं इथलं वास्तव तुम्ही समजून घ्या. हेच मी तुम्हाला विचारतोय. मी ब्राह्मणी हा शब्द वापरतोय, तो एका जातीबद्दल नाहीये, प्रवृत्ती आहे, तो एका प्रवृत्तीबद्दल आहे. कारण ही प्रवृत्तीच होती ना, संबंध खालदार आणि आमची मक्तेदारी आहे. शिक्षण, साहित्य, संस्कृती याला कुठेतरी हादरा हा संबंध बसायला लागला आणि तो पहिल्यांदा दलित साहित्याने मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. आणि मला वाटतं आज त्याचा एक चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आज संबंध जगामध्ये मला इथे तुम्हाला थांबवायचं आहे, मला पुढे जायचं आहे, पण मला इथे त्या काळातली तुमची एखादी चांगली कविता तुम्ही वाचून दाखवा. त्या काळात आता समजा आज दुष्काळ जो पडलेला आहे, 72ला पण दुष्काळ होता आणि मी त्यावेळेस चेंबूरला राहायचो, कोटला स्टेशनवर यायचो आणि सबंध लोक असायचे तिथे दुष्काळी भागातून आलेले. तिथे आजचे काही गायक जे आहेत, काही सबंध चळवळीतले अमर शेखांचे म्हणजे आंबेडकरी चळवळीतले मोठमोठे, त्यावेळेस ते तिथे भीक मागून म्हणजे त्यांना भिकारी म्हणून त्यांना असं ते गाणी म्हणायची, त्यांना हाकलून द्यायची अशा. म्हणजे त्या काळात मी लिहिलेली एक कविता आहे माझी, फलाटावर सांडलेला दुष्काळग्रस्तांचा प्रचंड तांडा. फलाट म्हणजे रेल्वेचं. फलाटावर सांडलेला दुष्काळग्रस्तांचा प्रचंड तांडा, गाव कुसाबाहेरील आपला चेहरा दाखवणारा. म्हणजे इथे आम्ही घेतो कसे दाखवून देऊन मी त्यांना त्यांच्यातले माझे रक्ताचे नाते, कुठे आणि किती फिरू त्यांच्यासाठी, लोकलसाठी ताटकळणाऱ्या माझ्या शहरी पावलांना. हे चिलेपिले जीव सुजलाम सुफलाम वंदे मातरम, कसे आणि किती जणांना आपल्या हाताने भरवू, त्यांना कसे आणि काय सांगू. मी फक्त आता सांगतोय त्यांना, इंडिया दॅट इज भारत म्हणणाऱ्या मध्ययुगीन महाभागांना. मी आता फक्त सांगतोय त्यांना, एक बोट आभाळाकडे दाखविणाऱ्या आणि दुसरे बोट तुपात बुडून ठेवणाऱ्यांना, राजगादी सांभाळणाऱ्या सामंतशहांना. मी आता फक्त सांगतोय त्यांना, पाण्याचा ओघ आपल्या दाराकडे वळून साखरेत लोळणाऱ्या मदमस्तांना. बाबांनो, उरात दाटलेले असंख्य बॉम्ब्स फुटून निघतील वेळी अवेळी तुमच्या भेटीसाठी. बाबांनो, फुटून निघतील तुमच्या भेटीसाठी अवेळी, कुठची गंगा मैया उरणार नाही तुमच्या राखेसाठी. बाबांनो, मायबाप हो, उराट दाटलेले असंख्य बॉम्ब्स फुटून निघतील अवेळी तुमच्या भेटीसाठी, थेंबर पाण्यासाठी, कोरभर तुकड्यासाठी, वणवण फिरवणारा भूमी मिळवून देण्यासाठी. फलाटावर सांडलेला दुष्काळग्रस्तांचा प्रचंड तांडा, माझ्या उरात किती बॉम्ब्स पेरून ठेवणार. फलाटावर सांडलेला दुष्काळग्रस्तांचा प्रचंड तांडा, माझ्या उरात किती बॉम्ब्स पेरून ठेवणार. आणि असाच बघत मी किती वेळ थांबणार. असे फलाटावर जे तांडे आहेत ते आजही दिसतात. बरोबर. शहरामध्ये दिसतात आणि असंख्य बॉम्ब आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये तुमच्या आणि माझ्या फुटत असतात. बरोबर. याविषयीच मी बोलणार आहे, पण पुढच्या भागात. पुन्हा भेटूया. 15 वर्षाच्या नामांतराच्या चळवळीने हे सिद्ध केलं की महाराष्ट्र अजून अस्पृश्यतेच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही ना आलेला. म्हणजे बौद्ध जो समाज आहे, महार समाज, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने जो आक्रमक आहे, त्याचा कुठेतरी सोशल आणि पॉलिटिकल एन्काउंटर करण्याचं सातत्यानं हे चाललेलं असतं. आज मी उभा आहे माझ्या समर्थ हातात कुंचला घेऊन, अशाही भाऊगर्दीत माझ्या वेदनांचे विश्व रंगविण्यासाठी मी कुठेही असेन, तोडू शकत नाही त्याच्याशी नाळ. माझ्या स्वागतासाठी सिद्ध आहे प्रकाशमान भविष्यकाळ.